शीतधारा ओ शिवनाम रे शिवनाम रे शिवनाम रे उतारा शिवनाम रे शिवनाम रे शिवनाम रे उतारा शिवनाम रे शिवनाम रे शिवनाम रे उतारा शिवनाम रे शिवनाम रे शिवनाम रे उतारा। भगवान शिव परमात्म्याच्या नामामध्ये एवढी मोठी ताकद आहे, एकनाथ महाराज त्याचं गोड वर्णन करतात. वाचे वदता शिव नाम तयान बाधी क्रोध काम. पारमार्थिक वाटचाल करत असताना काम क्रोधादी विकार आपल्याला भयानक त्रास देतात, पण त्या शिव परमात्म्याचं नामस्मरण जर तुम्ही केलं तर हे काम क्रोधादी विकार तुम्हाला कदापिच त्रास देत नाही, कदापिच त्रास देत नाही. ज्याला वाटतंय की मला काम क्रोधादी विकारापासून मला मुक्तता व्हावी, त्यानं भगवान शिव परमात्म्याचं नामस्मरण केलं पाहिजे. अजून काय आहे शिवाचं महात्म्य? इथं बसलेल्या प्रत्येकालाच नाही 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 या जगातल्या जन्मलेल्या प्रत्येक जीवाला एका गोष्टीची भीती आहे, ती म्हणजे मृत्यूची भीती आहे. कशाची भीती आहे? मृत्यूची भीती आहे. नाही नाही शास्त्रकार असं म्हणतात की मर असा शब्द देखील लोकांना काय होत नाही, सहन होत नाही, सहन होत नाही. जा मर तिकडं, तर असं जरी एखाद्याला बोललो तरी देखील त्याला ते काय होत नाही. खर तर जा मर तिकडं म्हटल्यानंतर तो काही मरणार आहे का? मरणार नाही, पण असं बोलणं सुद्धा लोकांना सहन होत नाही. मृत्यूची प्रत्येकाला भीती वाटते, पण शिवनामामध्ये एवढी मोठी ताकद आहे की त्या भगवान परमात्म्याच्या शिवनामानं त्या मृत्यूचा, त्या कळी काळाचा आणि भीती तो घालवत असतो भगवान परमात्मा. एका जनार्दनी शिव निवारी कळी काळाचा भीव. मृत्यूची भीतीच तो भगवान परमात्मा काय करून टाकतो, घालवून टाकतो. शिवनामामध्ये एवढी मोठी ताकद आहे, एवढी मोठी ताकद आहे. नाही नाही जिथं भगवान परमात्म्याचं नामस्मरण चालू आहे तिथं काळ कधीच प्रवेश करत नाही. काळाला तिथं येण्याची परवानगी नाहीये, कदापिच येण्याची परवानगी नाहीये. आणि म्हणून शिवनामाचं महत्व. कदाचित काही असं म्हणतील, महाराज गेल्या वर्षी तुम्ही आले, गेल्या वर्षी आम्हाला बोलले तुम्ही कृष्णाचं नामस्मरण करा, त्याच्या आदल्या वर्षी तुम्ही आले तेव्हा तुम्ही बोलले रामाचं नामस्मरण करता, रामकथा होती. आता नाही, या वर्षी आता आले आणि या वर्षी सांगता आता शिवाचं नामस्मरण करा. आता नक्की आम्ही ऐकायचं काय तुमचं? दरवर्षी येतात, दरवर्षी वेगळं काहीतरी नामस्मरण सांगता. तर ऐका, विठ्ठल भगवान परमात्मा असो, प्रभू रामचंद्र असो, भगवान श्रीकृष्ण परमात्मा असो की शिव परमात्मा असो, हे वेगळे नाहीये, हे वेगळे नाहीये. हे काय आहेत? सर्व एकच आहेत, वेगळे नाहीये. खर तर बऱ्याचदा लोक नाथपंथ आणि वारकरी पंथ यामध्ये काय करतात? भेद करण्याचा प्रयत्न करतात, भेदभाव करण्याचा प्रयत्न करतात. नाथपंथ आणि वारकरी पंथ वेगळे नाहीत, एकच आहे. आदिनाथ गुरु तिथपासून चालत आलेला हा संप्रदाय आहे, वेगळे नाहीयेत ते, अजिबात वेगळे नाहीयेत. हरी हरा नाही, त्याच्यामध्ये कुठल्याच प्रकारचा भेद नाहीये, वेगळं पण नाहीये, वेगळं पण नाहीये. याच्या उलट बोलू मी, याच्या उलट बोलू, ऐका बारी. राम आणि भगवान शिव परमात्मा दोघं एकामेकाला किती प्रिय, भेदभाव आपण करतो, पण त्यांच्या दोघांमध्ये भेदभाव नाही, भेदभाव